सोमवारचा जर प्रदोष तुम्ही केला, ज्या दिवशी प्रदोष हा सोमवारी येतो, सोमवारच्या प्रदोष व्रतानं आपली इच्छापूर्ती होते. म्हणजे आपल्या ज्या काही इच्छा असतील, आपले जे काही स्वप्न असतील, काही आशा असतात, काही आपण ठरवलेलं असतं, तर ते पूर्ण करण्याचं काम प्रदोष व्रताचं फल. सोमवारचा जो प्रदोष होतो, सोमवारचा प्रदोष म्हणजे सोमवारी येणारा प्रदोष. अंतप्रदोष कालामध्ये सायंकाळच्या वेळेला, सूर्य अस्ताच्या वेळेला शिवमंदिरामध्ये जाऊन पूजन करावं, पंचामृताचा अभिषेक करावा, धोत्र्याचं फूल, फळ, शमीपत्र, दुर्वा घास, बेलपत्र, गंध, भस्म, तांदूळ महादेवाला अर्पण करावेत. तर सोमवारच्या प्रदोष व्रताचं महात्म्य असं आहे की त्या प्रदोष व्रतानं इच्छापूर्ती होते. मंगळवारच्या दिवशी जर प्रदोषचं व्रत आलं, सोमवारच्या प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकर कैलासामध्ये असतात. कैलासामध्ये असलेला भगवान शंकराची प्रदोष व्रत सोमवारी केलं तर आपली इच्छापूर्ती होते. मंगळवारी ज्या दिवशी प्रदोष येतो, मंगळवारच्या दिवशी, त्या दिवशी भगवान श्री शंकर काशीमध्ये निवास करत असतात. आणि मंगळवारी जी लोक प्रदोष करतात, मंगळवारचा प्रदोष धरतात, त्यांची रोगमुक्ती करण्याचं काम भगवान शंकर करतात. मंगळवारच्या प्रदोषानं रोगमुक्ती होते. कोणत्या प्रदोषानं काय होतं ते सांगते मी तुम्हाला. सोमवारच्या प्रदोषानं इच्छापूर्ती होते, मंगळवारी येणाऱ्या प्रदोषानं रोगमुक्ती होते. त्या दिवशी भगवान भोलेनाथ काशीमध्ये असतात. बुधवारी जो प्रदोष येतो, तर बुधवारी प्रदोष येणाऱ्या त्या दिवशी भगवान शंकर रजत भवनामध्ये निवास करत असतात. आणि बुधवारच्या प्रदोषानं कामनापूर्ती होते. म्हणजे संतती संदर्भामध्ये काही आपल्या जीवनामध्ये दोष अडचणी असतील तर त्या निघून जातात आणि वंशवृद्धी होते. गुरुवारी जो प्रदोष येतो, गुरुवारच्या प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकर गंगा किनारी म्हणजे गंगेच्या तटावरती निवास करत असतात गुरुवारच्या प्रदोषाच्या दिवशी. आणि गुरुवारी येणारा प्रदोष जर आपण व्रत केलं ते, तर आपल्या शत्रूचा नाश होतो. शत्रूपासून आपल्याला भयभीत राहण्याचं काही कारण नाही. शुक्रवारी जो प्रदोष येतो, तर त्यावेळेला भगवान पर्वतावरती निवास करतात. आणि शुक्रवारी जे प्रदोष व्रत येतं, ते व्रत जर आपण केलं तर घरामध्ये सुख आणि शांती भगवान श्री शंकराच्या कृपाशीर्वादानं कायम राहते. शनिवारी जो प्रदोष येतो, शनिवारच्या प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकर शमीच्या वृक्षाखाली असतात. शमीपत्राचं जे झाड असतं, त्याला आपण ग्रामीण भागामध्ये सौंदर्यही म्हणतात, तर त्याच्या खाली भगवान शंकराचं वास्तव्य असतं. आणि शनिवारचा जर प्रदोष आपण केला तर काही घरामध्ये खोडकर लेकरं असतात, आईवडिलांना त्रास देतात, तर त्या प्रदोष व्रतानं लेकरांचा खोडकरपणा किंवा संतांना संदर्भात काही दुःख असेल तर ते नष्ट करण्याचं काम भगवान भोलेनाथ करतात. रविवारी जो प्रदोष येतो, रविवारच्या प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव बेलपत्राच्या झाडाखाली असतात. बेलवृक्षाखाली भगवान शंकराचं वास्तव्य रविवारच्या दिवशी असतं. आणि त्या दिवशी जर आपण प्रदोष व्रत आलं आणि तो प्रदोष व्रत जर आपण केलं तर या जगामध्ये असं कुठलंही आपलं काम राहत नाही की ते आपलं काम होऊ शकत नाही. कठीण मधलं कठीण, अशक्यातलं अशक्य काम पूर्ण करण्याचं काम आणि योग्य फलदानाचं काम, फलप्राप्तीचं काम हे व्रत करतं. म्हणून रविवारच्या प्रदोषाचा हा भाग आहे. जमलं तर वर्षभरात 12 प्रदोष येतात आणि आपण 26 प्रदोषाचं किमान व्रत करण्याचा प्रयत्न करावा. नंतर त्याचं उद्यापन करावं प्रदोष करून. आता हे प्रदोष व्रत नेमकं कसं करावं? सगळ्यात पहिलं असं की प्रदोष व्रताच्या दिवशी शास्त्र असं सांगतंय की दिवसभरामध्ये आपण अन्न सेवन करू नये.
आणि संध्याकाळच्या वेळेला जो काही प्रसाद तुम्ही सेवन करणार आहात ते चटकदार नसावं, एकदम साधं जेवण असलं पाहिजे. इतकं साधं की त्याच्यामध्ये मिठाचा सुद्धा अभाव असला पाहिजे. चटणी तेल चटकदार तर दूरच राहिलं, साधं जेवण करून हे व्रत करावं. प्रदोष व्रताची कथा फार सुंदर आहे. एका नगरामध्ये ब्राह्मण कुटुंबामध्ये एक साधारण स्त्री राहत होती. तिचा पती त्याला मृत्यू प्राप्त झालेला. ती बिचारी एकटीच आहे, तिचं छोटंसं बाळ आहे. कसं बसं ती आपल्या लेकराचं संगोपन करते. घरात कमावणारं कुणी नाही, हिच्या एकटीवरती लेकराला सांभाळायचं, स्वतःचा उदरनिर्वाह चालवायचा. बरं, आता ब्राह्मण परिवारात जन्म झाल्या कारणानं सामान्य लोकांप्रमाणे कुणाच्या शेतामध्ये जाऊनही काम करणं शक्य नाही. कुठे जाऊन कामधंदा करावा, आपलं पोट भरावं असं पण नाही. म्हणून तिनं 4 घरची भिक्षा मागावी, लेकराला खाऊ घालावं, स्वतः जगावं. खूप खूप दारिद्र्यानं गांजून गेलेली आहे. एक दिवस भुकेनं खूप व्याकुळ झाली. तिचं लेकरूही अन्नाविना व्याकुळ झालेलं, खाण्यासाठी काहीच नाही. सायंकाळची वेळ होती, सूर्य अस्ताला जाण्याची वेळ. म्हणजे पूर्ण रात्र पण नाही, पूर्ण दिवस पण नाही, असा जो काळ असतो सायंकाळचा त्याला प्रदोष काल म्हणतात. त्या काळामध्ये कोणीतरी आपल्याला काहीतरी खायला देईल या आशेने इकडे तिकडे ती भटकते. फिरत फिरत शिवमंदिराच्या बाहेर आली. शंकराच्या दर्शनासाठी कोणी जाताना आपल्याला काहीतरी खायला देईल या आशेनं दारात थांबली. पण तिनं पाहिलंय प्रसादानं भरलेली थाळी, पूजेच्या सामुग्रीनं भरलेली थाळी आणि एक स्त्री पूजा अर्चना करते. ती ब्राह्मण स्त्री आतमध्ये गेली. पाहिलं एक ऋषीची पत्नी खूप सुंदर पूजा करते शंकराची. ती ऋषीची पत्नी पूजेमध्ये, उपासनेमध्ये, महादेवाला अभिषेक करण्यामध्ये, बेलपत्र चढवण्यामध्ये, महादेवाच्या शिवलिंगाचा शृंगार करण्यामध्ये खूप दंग आहे. आणि खरंच पूजा अर्चना करत असताना मन एकाग्र ठेवा. नाही तर पूजा चालू आहे आपली, मन कुणीकडे तरी भटकतंय. मग तुम्ही किती दिवसभर जरी पूजा करत बसलात तरी काही उपयोग नाही. थोडाच वेळ करा, पण मन एकाग्र करा, बुद्धीतले विचार बाजूला ठेवा. एवढा सुंदर महादेवाचा ती शृंगार करते, बेलपत्र वाहते, सजवते देवाला फुलांनी, फळांनी, लाल चंदन भस्म काय लावते. ही ब्राह्मण स्त्री गेली, म्हणे देवी तुमची पूजा पाहून खूप माझं मन प्रसन्न झालं हो, पण भुकेनं व्याकुळ झाले. काही असेल तर खायला द्या, माझ्या लेकराला पण खूप भूक लागली. पूजा झाली होती त्या ऋषी पत्नीची आणि तिच्याकडे जो प्रसाद होता त्यातला प्रसाद नैवेद्य म्हणून देवाला दाखवला. थोडासा प्रसाद तिनं शिल्लक ठेवलेला होता. तो थोडासा प्रसादाचा भाग तिनं त्या ब्राह्मण स्त्रीला दिला आणि सांगितलं हा प्रसाद घे. तिनं तो प्रसाद घेतला ब्राह्मण स्त्रीनं, त्यातला एक घास तोंडात टाकला. त्यात मीठही नाही, चटणी नाही, तेल नाही, एकदम साधा प्रसाद. त्या ब्राह्मण स्त्रीनं तोंडात जसा घास घातला तसं थू 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 करू लागली. तोंडातलं काढून टाकलं. छे छे म्हणे, हा काय प्रसाद आहे का, याला कसलीच चव नाही. हात जोडून भगवान शंकराच्या नामस्मरणामध्ये एकाग्र असलेली ती ऋषी पत्नी, तिच्या कानावर हे शब्द गेले. ही ब्राह्मण स्त्री म्हणत होती थू थू थू, याच्यात कसली चव नाही, या प्रसादात कसला रस नाही, कसं खायचंय. तर ऋषी पत्नीनं बोलावून घेतलं. म्हणे देवी इथं बस. म्हणे देवी मी दिलेल्या प्रसादाचं तू चव घेतलीस, वर्ण त्याला थुंकून टाकलंयस, बेचव आहे म्हणून, आणि म्हणतेस असला कसला प्रसाद, त्याच्यात काहीच नाही, चमचमीत नाही काही. ते तुझी ही वृत्ती पाहून मला असं लक्षात येतंय की आज तुझ्या वर जी दारोदार भिक्षा मागायची जी वेळ आली ना,
तुला वेळेवर अन्न मिळत नाही, तुझ्या प्रपंचामध्ये जे दारिद्र्य आलेलं आहे ना, तर हे तुझं कितीतरी जन्माचा दोष आहे म्हणे हा. कारण आज तुला कळत नाहीये की मी साक्षात देवासमोरचा प्रसाद तुला दिलाय आणि तू प्रसादामध्ये उणं काढतेस, या प्रसादाला चविष्ट नाही म्हणते. अगं बाई, प्रसादाची कधी चव पाहायची नसते. प्रसादाला प्रसाद समजून सेवन करायचं असतं.